या गुजरातमधून झाले. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या. जसं बंदी होण्यासंदर्भात पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहाच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये त्या रांगा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवतात. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असते. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदू बाबा तर आहेच, पण त्या भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहे, युती करणारे जे आहे, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच, मग तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्याला अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. अशोक खरातला कोण घेऊन गेलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला. फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरात सारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला. देवेंद्रजींकडे कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये, सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देतो. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोचतो, कसा पोहोचला. अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता, माहिती द्या ना आम्हाला. नुसते त्याचे ते व्हिडिओ पोलीस घेऊन चाललेत आणि कायद्याचा बालेकिल्ला, अमुक अमुक जिल्हा